नसरापूरच्या प्रकरणानंतर काही ऍक्टिव्हिटीने जातीवर मुद्दा नेत या प्रकरणाला वेगळ्याच वळणाला न्यायचा प्रयत्न केला. निरागस चिमुरडी, तिचं कुटुंब, हिचा सुद्धा विचार या सगळ्या भांडगुळांनी केला नाही याचं दुर्दैव वाटतं. ही वेळ त्या लेकीच्या बाजूने संघटित होऊन लढण्याची होती, परंतु कांबळे, भीमा हे नाव व्हायरल करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका, कायद्यावरती टीका, न्यायालयावरती टीका, अशा पद्धतीचं जे काही षडयंत्र झालं त्याच्यातून एक वेदनादायी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हा घटक एवढा निर्दयी कोण आहे? हे किती लोक आहेत? मी ट्विटर, फेसबुकवर कायम यांना बघतो. ही एक ट्रेनिंग बेस वर्ग आहे, थोड्या प्रमाणात आहे, पेड आहे आणि हा एका अजेंडासाठी काम करतो. त्यांनी एक आधुनिक युद्ध पुकारलेलं आहे. नेरेटिव्हचं जग निर्माण करणं, खोट्या अफवा पसरवणं आणि त्यालाच ते युद्धाची भाषा समजायला लागलेत. मग मुस्लिमांना त्या माध्यमातून टार्गेट करायचं, दलितांना टार्गेट करायचं. अरे भीमा कांबळे हा नराधम आहे. त्याच्या कुटुंबाने आज प्रेस घेऊन सांगितलं की त्याला फाशी द्या आणि कचऱ्यामध्ये जाळून टाका असं त्याचं कुटुंब सांगतंय. त्याची बाजू घेण्याचा संबंध कुणाचा आहे? राज्यात सगळ्यात आधी आंबेडकरवादी निळा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरले ती या भीमा कांबळेला, नराधमाला फाशी द्या, त्याला असणारं एन्काउंटर करा, क्रूर पद्धतीने त्याला मारा, अशा पद्धतीची भावना व्यक्त करणारा आंबेडकरी समाज आहे. पण हा जो ठराविक क्लाउड आहे हा कायम वेगवेगळ्या मुद्द्यावरती दलितांना टार्गेट करतो. हा तोच क्लाउड आहे ज्यांनी निळं कबूतर हे रुजवलं, ज्यांनी बिमट्या हे रुजवलं, ज्यांनी इंस्टाग्राम, फेसबुकवरती बाबासाहेबांचे एआयच्या माध्यमातून निटंबा करणारे व्हिडिओ बनवले, अॅट्रॉसिटीला बदनाम करण्याचं कटकारस्थान केलं. कायदा आणि न्यायालय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलाय म्हणून तो कुचकामी आहे, त्याला संपवा, अशा पद्धतीचा नेरेटिव्ह सुद्धा हेच लोक एक्स हँडलला आणि फेसबुक हँडलला, इंस्टाला व्हायरल करताना दिसतात आणि खूप मोठ्या प्रमाणात ताकद ते लावतायत. हे एका मोबाईलवर होणार नाही, हे कुठं घरात बसून होणार नाही किंवा ही इंडिव्हिज्युअल ताकद नाही, तर हे षडयंत्रातून जी काही नोएडामध्ये एक IT सेंटर आहे पक्षाचं, त्या माध्यमातून हे सुरू आहे का? जिथं 2.5 कोटी अकाउंट आहेत जे फेक आहेत आणि त्याच्यातून पक्षाचे काही मनोवादाचे, काही सनातनचे, अशा पद्धतीचे वेगवेगळे अकाउंट हँडलर त्या ठिकाणाहून हँडल होतात का? असा प्रश्न सुद्धा या माध्यमातून निर्माण झालाय. त्याच्यामुळे हा वर्ग कायम जात, धर्म, दलित आणि मुस्लिम, आदिवासी यांना कसं व्हायबल करता येईल हाच प्रयत्न करत. आमच्याकडे खरं आहे पण नेरेटिव्ह पसरवण्याची क्षमता नाही. ते टक्केवारीने कमी आहेत शत्रू म्हणून जे आमच्या आज आहेत, पण त्याच्याकडे नेरेटिव्ह पसरवण्यासाठीच सगळ्या यंत्रणा आहेत, आधुनिक यंत्रणा आहेत आणि त्या काही क्षणातच एकसारख्या पोस्ट करून एकच नेरेटिव्ह निर्माण करतात. चिमुकली, तिचा बळी गेला, क्रूरपणे संपवलं, तिच्या न्यायाचा लढा लढण्याचं सोडून त्या ठिकाणी त्या आरोपीच्या जातीवर जे रान पेटवलं आणि बाबासाहेब अॅट्रॉसिटी ऍक्टला जे घेरलं ते खूप गंभीर आहे. प्रवर्तित ह्या, मग मला एक सांगा, शिळफाटा, श्री गणेश लोळ मंदिर, घरी येऊन रुसून गेलेली महिला, जे आपण एखाद्या पिक्चरमध्ये, जुन्या पिक्चरमध्ये बघायचो की कुणीतरी आई बहीण रुसून जाते तर मंदिराच्या एका पिलरला चिटकून बसते. सगळं गाव शोधून झाल्यावर तिचा परिवार मंदिरात जातो तर तिथं काही घंट्यांचा आवाज येतो आणि मग ती तिथं बसलेली माऊली रुसलेली दिसते. त्याच धर्तीवर घरातून निघून गेलेली 35-36 वर्षीय महिला, अतिशय तरुण महिला, निरागस आमची बहीण त्या श्री गणेश लोळ मंदिरात गेली आणि तिचा आधार घेऊन, सहारा घेऊन तिथं रात्री उशीर झाला म्हणून तिथंच बसून राहिली. या 3 नराधामाचं तिच्यावर लक्ष गेलं. कोण होता? एक श्याम सुंदर मिश्रा होता, एक पांडे होता आणि एक शर्मा होता. मिश्रा, पांडे, शर्मा हे कोण आहेत सांगायची गरज आहे, पण या कुटुंबाला मी भेट दिली होती.
पीडित कुटुंबाची सांत्वन मी केलं होतं, मीडियामध्ये बाईट मी दिली होती, पण हे सगळं देत असताना जातीचा उल्लेख केला नाही. त्यांना नराधम म्हटलं. पांडे, शर्मा, मिश्रा असताना सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांना नराधम म्हटलं, प्रवृत्ती म्हटलं आणि त्यांना फाशी झाली पाहिजे म्हटलं. या तिन्ही नराधमांनी तिच्यावरती मंदिरामध्ये सामूहिक अत्याचार केला आणि तिला संपून जंगलामध्ये फेकून दिलं. गुरं चारणारा, जनावरं चारणारा गुराकी, त्याला ते प्रेत दिसलं म्हणून ती भगिनी दिसली, नाही तर ती दिसली सुद्धा नसती. एवढं क्रूर तिला संपवलं. त्यांची जात चर्चेत आली का? आम्ही आणली का? नाही आणली. कारण कांबळे असो, शर्मा असो, पांडे असो, की मिश्रा असो, की खरात असो, की वैद्य असो, कुणीही असो, नराधम हा नराधम असतो. आणि अशा स्थितीत डोंगराळेच्या मालेगावच्या चिमुरडीला अद्याप न्याय मिळाला नाही. न्यायालयाला घेरलो, पण त्या आरोपीला अद्याप फाशी झाली नाही. सरकार कुणाचं? देवेंद्र फडणवीसांचं. मग कशाची वाट बघताय? तो प्रवीण तरडे शहाणपणा करायला पुढे येतो आणि त्या ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळेच नाही, कायदा हातात घ्या असं म्हणतो ना. त्याची भावना तीव्र आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. अरे पण तू संघाची चटी घालतो, डोक्यात टोपी घालतो, दसऱ्याला तिथं सलामी द्यायला जातो, काठी घेऊन मिरवतो, आणि मग तुझे स्वयंसेवक कुठं गेलेत? तुझं RSS गेलो कुठं? तुझ्या पक्षाचा गृहमंत्री एक गृहमंत्र्याला फोन लावून फाशीचं त्या ठिकाणी त्याला संपवण्याचं तू तिथं भूमिका घेऊ शकत नाही. RSSची सरकार, BJPची सरकार आणि तरडे त्यातलाच, आणि तो भूमिका मांडतोय मीडियामध्ये. हे दिशाभूल करणारं काम आहे. याला सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री जबाबदार, एवढं लक्षात ठेवा. हे काम कुणाचं आहे? डोंगराळेची घटना घडती तरी राजीनामा दिला जात नाही, अनुष्काची घटना घडती तरी राजीनामा दिला जात नाही. अरे लाजा वाटू द्या. जत मध्ये जात काढणारी जी काही आज पिल्लावळ आहे ना, BJPची IT शेल मधली, RSSची, एका जातीचं घटक म्हणून जे काय IT शेल चालवतात ना, त्यांना विचारतोय, जत मध्ये 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला कारखान्याच्या त्याच्यामध्ये जी काही पेटी असते ना लोखंडाची, त्याच्यात भरलं. तो कोण होता? त्याची जात काढली कधी? आम्ही ती आवाज उठवला, पण जात अद्याप सांगितली नाही. तो धनगर समाजाचा आरोपी होता, आम्ही कधीही बोललो नाही. का बोलावं? नराधम नराधम असतो. त्या अकोटमध्ये एका मंदिरात दलित मुलीवर, 16-14 वर्षाच्या दलित मुलीवर अत्याचार केला. तो UPहून आणलेला, बिहारहून आणलेला साळा पुजारी पांडे नावाचा. प्रकरण दडपलं तिथल्याच आमच्या अकोटच्या नामांकित पक्षाने प्रकरण दडपलं. आम्ही त्याचा आवाज उठवला, ती घटना बाहेर काढली. कोण होता? जातीने कोण होता? पण आम्ही कधी बोललो नाही. आणि तुम्ही गृहमंत्र्याचा काय संबंध? कायदा खूप खराब आहे, न्यायालय संपवले पाहिजेत. अरे व्हा ना बाजूला. आरक्षणवाद्याच्या ताब्यात त्याच खुर्ची मुख्यमंत्री पदाची. बघा कसे सरळ करतो. 24 तासाच्या आत नायक पिक्चर मधले रिझल्ट देऊ. खुर्ची सोडायला आहेत का तयार? अरे खुर्चीमध्ये बसलेले न्यायालय, कोर्ट कायदा न मानणारे आहेत. त्यांना असणारे संविधान मान्य नाही, त्यांना कायदा मान्य नाही, त्यांना न्यायालय मान्य नाही. त्याचे शत्रू जर सत्तेत बसले असतील तर ते न्याय काय देणार आहेत? न्याय देण्यासाठी ज्यांनी न्याय निर्माण केलाय त्याच्या अवलादी ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसतील ना, त्या दिवशी 24 तासाच्या आत या सगळ्या अशोक खरात, वैद्य, कांबळे, शर्मा, मिश्रा, पांडे सगळ्याचा खेळ गुंडाळलेला असेल, लक्षात ठेवा. तुम्ही काय सांगताय? नाही लय मेरिटवाले आहेत ना, मेरिटवाल्याला न्याय देता येत नाही काय? नाही लय बुद्धिजीवी आहेत ना, बुद्धिजीवीला न्याय देता येत नाही काय? कायदा कळत नाही काय? अरे हो ना बाजूला. समजत नसेल तर आम्हाला समजतंय, आम्ही हँडल करतो. खुर्ची सोडायची नाही, न्याय द्यायचा नाही, कायद्यातलं काही समजत नाही. कायदा ज्यांनी निर्माण केलाय त्या दलितांना कधी सत्ता देऊन बघा. सगळे जर हे 2.5 कोटी हँडलर 1.5 दिवसात जर नाही संपवले तर चॅलेंज देऊ. काय नौटंकी करताय? काय नेरेटिव्ह सेट करताय? लाज वाटली पाहिजे. एका चिमुरडीच्या हत्याकांडात जातीचं राजकारण करता, बाबासाहेबांचं नाव घेता, अॅट्रॉसिटीचं नाव घेता, त्याच्यामध्ये तुम्ही खोटे नेरेटिव्ह सेट करता
ज्यावेळेस मी काल पोस्ट टाकली पांडे मिश्रा शर्मा, त्यावेळेस कुठं पाय लावून पळून गेले, कुठं गायब झाले हँडलर, कुठं गायब झाले सोशल मीडियावाले. ही नौटंकी सगळ्यांनी सोडावी एवढंच असणार आमचं आव्हान आहे. आणि उगाच आपलं जातीचा प्रोपोगंडा आणि इश्यू करत जाऊ नका. ही चिमुरडीच्या घटनेची घटना आहे, त्याच्यामध्ये एकजुटीने प्रवृत्तीच्या विरोधात लढलं तर सगळंच होऊ शकतं. भीमराव कांबळेची जात काय, हा कुणी मग महार म्हणतंय, कुणी मग मांग म्हणतंय, कुणी काहीतरी म्हणतंय. सोडणार आहे. नराधम नराधम आहे, पांडे मिश्रा नराधम आहे, कांबळे नराधम आहे. ती प्रवृत्ती ती ठेचू एकत्र येऊन. जात 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 नराधमाला जात नसते, प्रवृत्तीला जात नसते. आम्ही खुडून काढले तेव्हा महाराष्ट्रातला जाती आणण्यात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक बॅकिंग कमीपणा व्हायला लागलाय की प्रवृत्ती आम्ही रडारवर आणली. आणि तुम्ही जात 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 त्या भीमराव कांबळेच्या नराधमाच्या आई आणि लेखानी प्रेस घेतली. आज मीडियामध्ये तोंड बांधून यावं लागतंय की त्याला जाळून टाका, आम्हाला काही घेण देण नाही, त्याला फाशी द्या. त्यांची मागणी आहे, ती कुटुंबाची मागणी आहे. घटनाच तेवढी क्रूर आहे. त्याच्यामुळे या लेखीच्या न्यायासाठी जो लढा आहे त्याच्यामध्ये हे सोशल मीडियावाले मानसिक रोगी, तुमच्याकडं माणूस म्हणून सुद्धा आता काही शान राहिलेलं नाही. तुम्ही एक रोबोट झालेला आहे. तुमच्या डोक्यात ती सिस्टम आहे. ती काय एक बर्डे नावाची बाई, तिचं अकाउंट किती फेक ओरिजिनल आहे ते बघावं लागेल. भिकारडे म्हणली, पीठ मागे म्हणली, आमच्या महिलेला ब्लाऊज पीस ती देती म्हणली. अरे ₹1.25 लाज वाटली पाहिजे. ₹1.25 भीक मागून पोट भरणारे तुम्ही आम्हाला भिकारडे मानता काय? आम्हाला ब्लाऊज पिसापर्यंत बोलता काय? तुमचे पीस कधी घातले आम्ही? आम्ही स्वाभिमानी आहेत. आमच्या बापाने आम्हाला कपडे घालायचे शिकवले आणि निर्माण करायचे शिकवले. अवकात नव्हती ना तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुटाबुटात आहे, तेवढं लक्षात ठेवा. या जमातीला सांगू नका हे राज्य हा देश सम्राट अशोकाचा होता आणि त्यांचे आम्ही अवलाद आहेत, शूरवीरांचे अवलाद आहेत, घुसखोरांची नाही. कोण कुठून आला कोण कुठून काय केलं हे सांगायची वेळ येऊ देऊ नका. ₹1.25 पोट भरत भरत आलेल्या अवलादीने आमच्या महिलांच्या ब्लाऊज पीस पर्यंत जायचं. त्या बर्डे नावाचा डिटेल फक्त आमच्याकडे आला पाहिजे. अॅट्रॉसिटी पर्यंत जाता. घटना काय, बोलता काय, सहन करतो म्हणून तुम्ही डोक्यावर बसताय. आम्हाला वाटतं संवेदनशील मुद्दा आहे, संवेदनशीलतेने लढू. तर तुम्ही या घटनेचा फायदा घेताय. तुम्ही जाऊ द्या काळ, तुमचे स्क्रीनशॉट सगळं उभा करू आम्ही. थोडा जर काळ जाऊ द्या. आता आम्हाला काही राजकारण करायचं नाही. आम्ही आता जर बोललो तर त्याचा उद्देश चुकीचा वाटेल. पण सगळ्यांचा आम्ही स्क्रीनशॉट मारलेत. आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही डिटेल फक्त टाकत चला. तुमचा कार्यक्रम जर नाही लावला तर याद राखा, तुम्ही सहज घेऊ नका, सहज घेऊ नका आम्हाला. आमच्या आया बहिणीच्या ब्लाऊज पीस पर्यंत जाता. काय अवकात आहे तुमची? तुम्ही दिलेत आम्हाला ब्लाऊज पीस? अरे तुम्ही आहेत कुठं? तुमचं अस्तित्व काय? तुम्ही शहाणपणा सांगणार काय? ज्याचं अस्तित्व नाही त्यांनी सांगायचं अस्तित्व आमचं आहे, देश आमचा आहे, डीएनए आमचा आहे. तुम्ही कोण आहेत? उपऱ्यांनी आम्हाला शिकवायचं. बहुजनांच्या दानावरती पोट भरणाऱ्याने आम्हाला शिकवायचं. लाज वाटली पाहिजे. हे जे कोण आहेत भिकारडे म्हणतायत, आम्हाला पीठ मागे म्हणतायत. तुम्ही त्या ठिकाणी लोकांना गुलाम केलं, बळीचं राज्य हिसकावून घेतलं, नागाचं राज्य हिसकावून घेतलं आणि आम्हाला शहाणपणा सांगताय. जे झालं ते झालं. संविधान आलंय, कायदा आलाय, न्यायालय आहे. आता इथं लोकशाही चालेल, कायद्याचं राज्य चालेल. ह्या जर 12 भानगडीत गेलात तर तुम्हाला महागात पडेल एवढं लक्षात ठेवा. तो कांबळे नराधम आहे, त्याला फाशी एन्काउंटर करण्याची मागणी करणारा, निळा झेंडा घेऊन लढणारा समाज आमचा आहे. आमच्या अवलाद खूप स्वाभिमानी आहे. आणि तुम्ही त्याच्या कांबळेच्या जातीवर आणि बाबासाहेबावर बोलताय. काय त्याची आधार घेतला तुम्ही? जातीचा आधार घेऊन आरोपी ठरवणार आहे तिथून पुढे. ही भाषा न्यायालयीन भाषा आहे. काय कळतं तुमच्या नेत्याला? गोचिडासारखं खुर्चीला चिटकून बसायचं कळतं. एवढ्या घटना घडल्या, नैतिक जबाबदारी घेऊन खुर्ची सोडावा असं वाटत नाही. फेविकॉल का जोड मजबूत होता है.
चिटकून बसलेत, लोक वडीत आहेत तरीच हटायला तयार नाहीत. बिनलाजाचा काही कळस असतो की नसतो? किती घटना दलितांच्या लेकी मारल्या जात आहेत, दलित आदिवासी मुस्लिमांच्या बहुजनांच्या लेकी मारल्या जात आहेत, या चिमुरड्या हळहळ करून संपवल्या जात आहेत. शेणामध्ये अरे किती कोणत्या लेवलला गेलाय, आणि लग्नामध्ये जायला लाज वाटली नाही. इंदोरीकर महाराज, त्याचं लग्न महत्वाचं आहे. तिथं हसताय काय, खिदळताय काय? आणि इथं जर रोडवर बसलेले आई बाप दिसले नाही, त्यांच्या घरी जावं वाटलं नाही. कोणता प्रोटोकॉल आडवा येतो? चिमुरडीच्या घरी जायला प्रोटोकॉल कोणता आडवा येतो? जा ना, त्या लेकीच्या, तुमच्या बहिणीसारखी तिची आई, तिच्या डोक्यावर हात फिरवा. पण इंदोरीकर महाराजचं लग्न महत्वाचं आहे. शाही थाटात लग्न, VIP, महाराजांच्या लेकी सुरक्षित, नेत्यांच्या लेकी सुरक्षित, VIP लोकांच्या लेकी सुरक्षित. उद्ध्वस्त कोण? गरिबांचे, ज्यांना कुणी वाली नाही, त्यांच्या लेकी रस्त्यावर पडलेल्या आहेत. मग तुमचा प्रोटोकॉल किती महत्वाचा आहे? लग्नाला जाणं, पण पीडिताला नाही भेटायचं. ग्रेट. हे हँडलर जे आहेत ना, त्यांनी सावध व्हावं, एवढा इशारा या माध्यमात